आणि जगदीश सामना सुरू होण्या अगोदर खेळाडूंना देखील सूचना आपण करायची आहे, कोणत्याही खेळाडूच्या हातामध्ये मोबाईल नसणार याची नोंद घ्या। डकआउट मध्ये खेळाडू कक्षामध्ये जेव्हा तुम्ही बसण्यासाठी जाता त्यावेळेला कोणत्याही खेळाडूच्या हातामध्ये मोबाईल नसणार आहे। विकास गोविंद या स्वागत आहे आपलं, आमची येवन जोडी वलवलीची। चला धन्यवाद, थँक्यू। तर वडी आपण मॅच कडे ऐकू आवाज जगदीश पाटील यांचा। थँक्यू सो मच संदीप पाटील सर, थँक्यू सो मच रोशनजी तारा। उपस्थितांचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026 हे पर्व पहा मिळतोय। सामना पाहतोय धाकटा कांड्याच्या विरोधात टीम नारायण संघ। तान जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय नारायण संघाने। लेट्स प्ले। पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय। कबसला मात्र साधा सोपा झेल टिपला जातोय। पहिला धक्का टीम विकीच्या स्वरूपामध्ये रुनाव 11 नारायण टीमला। चला मागचा सामना भरपूर वेळ झाला। लक्षात ठेवा आपल्याला टाइम अलर्ट असेल। मागचा सामना संपवण्यासाठी तुम्हाला खूप उशीर लागला। चला ओव्हर नंबर पहिला खेळाडू बाद झाला, बिगेट करण्याचा प्रयत्न राहिलाय, त्यामुळे पहिल्याच बॉलवरती खेळाडू बाद झाला। आणि आता या ठिकाणी पाहतोय आपण चेंडू गेलाय डॉट। बंडाऊरला पाहतोय आपण खेळाडू अमर गाडेला पाहतोय, अमर पाटील। ओ ए ज्योती या ठिकाणी पाहतोय आपण चेंडू पाठीमागे गेलाय, धाव नाहीये। चांगली गोलंदाजी पाहतोय। पहिला पॉवर प्लेचा षटक मार्गस्थ असताना पहा मिळतं आपल्याला। अत्यंत चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये। हो पटका पुन्हा एकदा हवेत खेळल्यात, फिल्डर उपस्थित आहेत, कॅच टिपला जातोय। सेकंड विकेट डाऊन, दुसरा धक्का नारायण टीमला। राज 11 धाकटा खांदा संघ इथे खेळतो आणि धाकटा खांदा संघाचे पुरस्कर्ते RS एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय स्वप्नील पाटील आणि रुपेश भगत धाकटा खांदा इथे आलेले आहेत। त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती। आणि त्याचबरोबर प्रज्योत भगत यांचं देखील स्वागत आहे। धाकटा खांदा म्हटलं तर आमचे पेंदर गावचे जावई उमेश डोंगरे यांचं देखील स्वागत असेल। संदेश डोंगरे असतील, आमचे प्रवीण डोंगरे असतील, राजा असतील, सगळ्यांचं स्वागत आहे। तर स्वप्नील आणि रुपेश भगत आपण या व्यासपीठावरती। पुन्हा एकदा चेंडू पाठीमागे चाललाय, पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळालं आणि धाव पूर्ण केली जातोय। पहिलं षटक सौरभला पाहतोय आपण, चांगली गोलंदाजी करत असताना अद्यापपर्यंत 2 विकेट मिळवल्यात। धाव मात्र एकच धाव पहा मिळतोय। पॉवर प्लेचं षटक, 5 गोलंदाज वापरावे लागतील आणि 5 गोलंदाज वापरत असताना तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमची कसोटी असेल, त्यामुळेच
चला पास केलंच आहे, लक्षात ठेवा जास्त वेळ नाही आहे. मागच्या मॅचला 6 तास घ्या, हे लक्षात ठेवा. आपण टाइम अलर्ट असेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी, अगदी सटीक लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला सौरभला पाहिलंय आणि फक्त एकच धाव खर्च केली. पहिल्या षटकाचा केस संपलाय. पॉवर प्ले मध्ये फक्त एकच धाव. हॅलो. तर याचबरोबर आमचे केंद्रचे आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय शांताराम भोईर भाऊजी, या स्वागत आहे आपलं या व्यासपीठावरती. नक्कीच ते येत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. प्रसिद्ध ब्लॉगर गरदर शेखर पाटील पेंदरगाव यांचं आगमन, त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. सध्या सोशल मीडियाचा जमाना आणि युट्यूबच्या माध्यमातून अनेक ब्लॉग्स त्यांचे आपण पाहिले जे प्रचंड व्हायरल झाले. त्यांच्या या ठिकाणी आगमन, त्यांचं स्वागत. चितू थोडासा आवाज द्या. तर आमचे गोविंद पाटील आणि विकास पाटील वलवली एवन जोडी, त्यांचं देखील स्वागत आहे. शांताराम भोईर यांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सुदाम नाईक आलेत फार एंड कडून, मात्र गोलंदाजी मार्क वरती. लॉफ केला बॉलला ऑन साइडला, सुदाम वरती आक्रमण, पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत. वाडिश लॉंगॉनला बॉल मात्र झाला एका टप्प्यावरती. 1 बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार, 4 धावा चौकार. म्हटलं की हाईट कम फाईट ज्यादा, आणि सध्या भरपूर फॉर्म मध्ये. मूर्ती लहान आणि कीर्तिमान कामगिरी त्याने सातत्याने केली. नुकताच आपण बामणडोंगरीची स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेमध्ये त्याने बाईक पटकावली, इलेक्ट्रिक स्कूटी त्याच्याकडे जाताना आपण पाहिली. जबरदस्त कामगिरी. फुल लेंथ बॉल टाकलाय, समोर टाकलेला हा चेंडू, आणि ते मात्र हलकीशी आतली कडा घेत असताना बॉल शॉर्ट फाइंडिंगला फील्ड झाला, ज्या ठिकाणी सिंगल मिळाली. क्विक सिंगल, रिस्की सिंगल घेतली दोन्ही फलंदाजाने. 30 सर्कलच्या आतमध्ये सिंगल घेणं तितकं सोपं नाहीये. तुमचा फिटनेस काय असतो हे मात्र तिथे तुम्हाला दाखवावं लागतं. रन कंप्लीट करत असताना 1 रन मिळाली, आणि एका रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. टोटल धावा सध्या स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद 6 धावा. सध्या आपण खरं तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहोत. अगदी पनवेल महानगरपालिका क्षेत्र सोडलं की बऱ्याच ठिकाणी आता आचारसंहिता आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका, आणि तिकडे रिस्ट्रिक्शन आहे नाईट स्पर्धांना. परंतु या परिसरामध्ये उत्तम दर्जाचं आयोजन, किंबहुना रायगड जिल्ह्यातील एक अग्रनामांकित स्पर्धा, म्हणून या स्पर्धेकडे आवर्जून पाहिलं जाईल. काल ए पोलच्या लढती आपण पाहिल्या. इथे देखील वेट केला बॉलला, आणि त्यानंतर लॉफ केला बॉलला. विसेप मध्ये लॉंग ऑफ कडे फ्लाईट दिली होती चेंडूला, आणि त्यानंतर आपण पाहिलं अगदी वेट करून हा फटका मारला होता फलंदाजाने. विक्की हजारे आणि त्यांच्या बरोबरीने मयूर. विक्की आउट झाला बघा. जरा टेक्निकल स्कोरर स्वप्नील शेंद्रे त्या ठिकाणी आहेत. मागचा सामना I11 कोण संघाने जिंकला, आणि त्या संघाचे पॅकर पुरस्कर्ते मोठे भिंगारचे सरपंच प्रकाशजी पाटील, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मोठे भिंगारचे सरपंच प्रकाशजी पाटील, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला कोण संघ आपण पाहिला. यावेळेला वेगात टाकला, लाईन खराब असल्या कारणाने पंचाने वाईट बॉल घोषित केलाय. अगदी लास्ट मोमेंटला करता बॉलला सोडण्याचा निर्णय घेतलाय. सुदाम सांगतोय कॉन्फिडन्स मध्ये. इथे रिव्ह्यू आहे का नाहीये? एक रिव्ह्यू प्रत्येक इनिंगला आहे, आणि त्या रिव्ह्यूचा तुम्ही वापर करू शकता. आणि सुदामने कदाचित त्या ठिकाणी चॅलेंज केला असावं. चला, रिव्ह्यू घेण्याचा देखील एक कालावधी असतो. मला वाटतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 सेकंद, त्याच्यावरती तुम्ही गेल्यानंतर रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये. त्यामुळे प्लीज रिव्ह्यू घ्यायचा असेल अगदी तात्काळ रिव्ह्यू घ्या, अन्यथा रिव्ह्यू तो ग्राह्य धरला जाणार नाहीये, कन्सिडर केला जाणार नाहीये. याची विनंती मात्र आम्ही सर्व संघांना करू, किंवा फिल्डिंग करणाऱ्या टीमला करू. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त रन्स मिळाली बॅटिंग करत असताना नारिन टीमला. फलंदाज सज्ज. पॉपिंग क्रीज मधल्या हालचाली, पहिल्यांदा पुढे आले, त्यानंतर मागे आले, आणि त्याचबरोबर वेगात बॉल टाकला. एक्सप्रेस बॉल आपण पाहिला सुदाम नाईकचा, जो बीट करत परत गेला विकेट किपरकडे. फलंदाजाला बीट केलाय, आणि इथे मात्र डॉट बॉल. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी पाहायला मिळालं सुदाम नाईकच्या माध्यमातून. सिंगल डिजिट मध्ये सध्या धावसंख्या. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026 या स्पर्धेचे आयोजक नितीनजी शिवराम भोईर, एकविरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दैदिप्यमान असं आयोजन सध्या पेंदर नगरीमध्ये आपण पाहताय. फुल टॉस बॉल, टर्न केला बॉलला,
ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करत असताना डीप मध्ये बॉल चालला, फिल्डर आहे त्या ठिकाणी मिड विकेटला, त्यांचा अतिशय चांगला थ्रोही पाहायला मिळाला. ज्या बॉलला मोठा फटका यायला हवा होता फुलटॉस वरती, एक मोठा फटका कॅपिटलाइज करायला हवा होता, तिथे मात्र सिंगल मिळाली. आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल, हळूहळू मात्र धावा पुढे सरकताना आपण पाहता. टोटल धावा सध्या स्कोर कार्ड वरती या ठिकाणी पाहायला मिळतील. 2 गडी बाद 9 धावा, थेंबे थेंबे तळे साचे. परंतु या स्पर्धेमध्ये एक नाही तर षटकार चौकारांचाच आविष्कार पाहायला मिळाला संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यामुळे आता इथून आक्रमक व्हावं लागेल. या वेळेला लेंथ कमी केली, क्या बात आहे, जबरदस्त व्हेरिएशन सुदाम नाईकचं पाहायला मिळालं. गुडघा टेकत असताना स्लॉग हिटचा प्रयत्न, बॉल आतमध्ये आणला, इन कटर मागे टाकला आणि अजून एक डॉट बॉल या इनिंग मध्ये आपण पाहिला, या ओव्हरमध्ये पाहिला. आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नारायण टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद 9 धावा. यंदाचा हंगाम आपण पाहिला 2025-26 या क्रिकेट हंगामामध्ये नारायण आणि धाकटा कांदा हा सामना मला वाटतं 2 वेळा झाला आणि दोन्ही वेळेला नारायण संघाने धाकटा कांदा संघाला पराभूत केलं. त्यामुळे सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर पारडं जड आहे नारायण संघाचं. आणि आता इथे एक सुवर्ण संधी आहे. अपयशी यशाची पायरी असं म्हणतात. कधी कधी जिंकला तर तुम्हाला आनंद मिळतो आणि पराभूत झाला तर तुम्हाला त्यातून शिकायला मिळतं. 2 पराभवाने खरं तर आपण पाहिलं बरंच काही शिकायला मिळालं आहे धाकटा कांदा संघाला. आणि आज मात्र या स्पर्धेमध्ये पहिल्या 2 ओव्हरमध्ये 4.50च्या सरासरीने फक्त 9 धावा खर्च केल्या. सुनील नाईक आलेत बॉलिंग मार्कवरती. जेव्हा खरं तर आदिवासी समाजाच्या स्पर्धा होत आहेत तेव्हा मला वाटतं नाईक फॅमिलीचा एक संघ असतो आणि सध्या दहशत आहे या संघाची. धाकटा कांदा, त्यांचे सर्व वडील असतील, त्यांचे काका असतील, पुतणे असतील, हे सर्व एकत्र खेळतात आणि प्रचंड दहशत आहे त्या फॉर्मॅटमध्ये या संघाची. आणि त्याच खरं तर फॉर्मॅटमधला हा खेळाडू बॉलिंग मार्कवर त्याला सुनील नाईकला सध्या मैदानामध्ये पाहत आहे. 3ऱ्या षटकासाठी पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या, त्या ठिकाणी आपण पाहिल्या फक्त 1 आणि मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या जवळजवळ 8-9 धावा धावफलकावरती आहेत. आणि 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली. बॉलिंग मार्कवरती आले सुनील नाईक, समोर स्ट्राईक एंडला फलंदाज मयूर आणि त्यांच्या बरोबरीने स्वप्नील शेंद्रे नॉन स्ट्राईक. चांगली भूमिका साकारू लागेल फलंदाजांना. राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅकफुटला आले, जागा बनवली, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना बॉल चला थर्ड मॅनला, नशिबाने दिली साथ, मैदानाच्या आउटफील्ड फास्ट, इथे मात्र आला चौकार. चार धावा मिळाल्या, 13 धावा सध्या स्कोर कार्ड वर. 2 खेळाडू बाद 13 सध्या परिस्थिती. मागच्या सामन्यामध्ये पहिल्याच इनिंग मध्ये 85 धावा आल्या. I11 कोण संघाचा अनिकेत, त्याने 15 बॉलमध्ये 60 धावा केल्या आणि 86चा पाठलाग करत असताना जवळजवळ 23च्या मार्जिने पराभूत झाले. रोहिजनचे खेळाडू मिस टायमिंग, बॅकफुटला आले, बॅटच्या वर चढला चेंडू, मिडऑन मध्ये क्षेत्र खाली आहे, तिथे मात्र बॉल लँड झाला. सुदाम धावत पुढे आला, एक सिंगल या बॉलवरती मिळाली. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल, 14 धावा. प्रचंड वेग होता मागच्या बॉलमध्ये. फलंदाजाने पोझिशन घेतली होती, ऑन साईडला पुलचा प्रयत्न होता, परंतु वेगात बॉल वरती चढला स्टिकर एंडला, त्यामुळे मिसटायमिंग फटका पाहायला मिळाला. परंतु सुदैव चांगलं होतं, 30 सर्कलच्या आतमध्ये कोणताही फिल्डर नाहीये, त्यामुळे सिंगल मिळाली. प्रत्येक बॉलवरती कमबॅक करतोय धाकटा कांदा संघ. सुनील नाईकचं हे षटक अतिशय निर्णायक, वेगात टाकला, यावेळेला पोझिशन चांगली होती आणि पूल केला बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे, मात्र बॉल झाला गोल, सीमारेषा पार, षटकार. कॉर्डिनेशन चांगलं होतं आणि त्यानंतर बॅटर जो आहे स्वप्नील, तो चांगल्या पद्धतीने पोझिशन मध्ये आला अक्रॉस द लाईन आणि त्यानंतर पूल पाहायला मिळाला. त्यांच्या रेंज मध्ये होता, अगदी शरीरावरचा हाफ ट्रॅकर, त्याला फिरून मारला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे, षटकार पाहायला मिळाला. 20 धावा धाव फलकावरती, 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 20 आकड्यांचा खेळ महत्वाचा आहे, कारण तुम्हाला जर का या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवायचं असेल तर चांगलं टार्गेट पहिल्या सेटिंग करत असताना सेट करावं लागेल आणि मोठी धावसंख्या उभारावं लागेल बलाढ्य धाकटा कांदा संघासमोर. बॅकफुटला आले, दिशा दिले, लेट कटचा प्रयत्न, गलीमध्ये फिल्डर झेल सुटलाय, सॉफ्ट डिसमिसल आणि त्यानंतर सिंगल मिळाली. मयूर रेडी नव्हते सेकंड साठी, त्यामुळे खरं तर एकच जाऊ या ठिकाणी मिळेल. तुम्हाला तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवावा लागेल, तुम्हाला त्या ठिकाणी सतर्क राहावं लागेल सेकंड रन साठी. तिसरा सामना यानंतरचा आपण पाहता I11 डेरवली विपक्ष ACC रोहिंजन हा सामना असेल.
अतुल भोईर डेरवली खरं तर ज्यांचा संघ आणि एका बाजूला रोहिंजन चिनू पाटील नाही आहेत बघा अजून कोणता खेळाडू आहे त्यांचा संघ असेल रोहिंजन या बोला इनसाइड आउट व्हॉट अ शॉट स्टँड अँड डिलिव्हर्ड स्टँड अँड डिस्पॅच आजच्या रात्रीमध्ये कवसला बेधडक फटके पाहायला मिळाले आणखीन एक लाजबाब षटकार टप्प्यात आला की कार्यक्रम झाला समजा आणि टप्प्यातला बॉल त्या ठिकाणी कव्हर्सला उडवला बॉलच्या मेरिटनुसार खेळले मैदानाच्या आतमध्ये मयूर अत्यावश्यक षटकार होता 6 धावा मिळाल्या मागच्या बॉलवरती यावेळेला पूलचा प्रयत्न मिसक्यूट झाला विकेट किपर झेल खाली आलाय सुनील देखील आलाय कॉलिंग नाहीये तू मैं आणि इथून मात्र जीवनदान जिथे विकेट यायला हवा होता तिथे मात्र झेल सुटला असं म्हणतात कॅचेस विन द मॅचेस पण तो झेल सुटला गेला जीवनदान मिळालं त्या ठिकाणी मयूरला ज्याने मागच्या बॉलला षटकार मारला होता 3 ओव्हरचा देखील खेळ संपला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये नारेन टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद 28 धावा 28 लॉस ऑफ 2 चला शॉर्ट टीम मीटिंग मान्यवरांचा पुन्हा एकदा आपण आभार व्यक्त करूया रुपेशजी खानावकर युवा उद्योजक नावडे इथून मात्र प्रस्थान करत असताना या स्पर्धेला सदिच्छा भेट त्यांची देखील लाभली प्रत्येक रात्रीमध्ये खरं तर मोठ्या संख्येने पाहुण्यांची उपस्थिती आपण या स्पर्धेमध्ये पाहता आणि प्रत्येक पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी केला जातोय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 आल्या 9.33च्या सरासरीने बॉलिंग मार्कवरती आता चौथ्या षटकासाठी गोलंदाज येतोय सूरज म्हात्रे कृणाल पाटील आमचे धाकटा कांदाचे एकतर जबरदस्त व्यक्तिमत्व आणि क्रिकेटला धर्म मानणारे सुप्रसिद्ध पॅकर त्यांचाही आवर्जून उल्लेख करू सध्या चांगल्या फॉर्म मध्ये धाकटा कांदा बामणनगरी स्पर्धा जिंकल्यानंतर मला वाटतं परळीवरून त्यांना एक पॅकर झाले होते परळी कर्जत करता सुधागड पालीवरून आम्हाला फोन आला धाकटा कांदा संघाचा नंबर द्या कारण जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी कराल तेव्हा तुम्हाला अनेक पुरस्कर्ते तुमच्यासाठी तयार होतील आणि यंदाचा हंगाम अक्षरशः गाजवला धाकटा कांदा संघाने त्यामुळे अनेक पुरस्कर्ते या संघाला लाभलेले आहेत चौथ्या षटकाचा पहिलाच बॉल त्या ठिकाणी आपण पहिला फुल लेंथ नाही तर मागे टाकला होता कमी गतीचा दिशा देत असताना स्क्वेअर लेगकडे बॉल ट्रॅव्हल होताना आपण पहिला सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने टोटल धावा सध्या स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद 29 भागीदारी महत्वाची पार्टनरशिप वेळेचं महत्व हे देखील फार महत्वाचं राहील एक धाव तर मागच्या बॉलवरती मिळाली आणि 29 खराब बॉल हाफ ट्रॅकर अतिशय खराब चेंडू होता आखूड टप्प्याचा बॉल त्याचा पुरेपूर समाचार घेतला फलंदाजाने फाईन लेगच्या रिझनकडे आपण पाहिला हा षटकार 6 धावा i11 डेरवली म्हटलं की आमचे मित्र सूरज विजय बालाजी त्यांचा संघ तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल दोन्ही टीमला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा म्हणून इथे आपण पाहता धावांची गरज असताना स्वप्नील शेंद्रे आक्रमक झाला जो 6 मध्ये 14 वरती खेळतो त्याच्या बरोबरीने मयूर मात्रे 10 बॉल 20 स्ट्राईक रेट लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमचा स्ट्राईक रेट मात्र हेल्दी ठेवावा लागतो आणि जर का स्ट्राईक रेट तुमचा हेल्दी असेल तर धावसंख्या देखील तितकीच मजबूत राहील आणि पुन्हा फिरून मारलाय ओपन ग्राउंडला जर का तुम्ही असे आखूड टप्प्याचे बॉल फेकाल तर त्याच्यावरती चौकार षटकारांचीच मोहर लागली जाईल यावेळेला चौकार येतोय नारेन टीमला आक्रमण हल्ला चढवलाय स्वप्नील शेंद्रेने आणि मला वाटतं खरं तर त्याच्यासाठी निमंत्रण होतं मोठ्या फटक्यांचं ते त्याने स्वीकारलंय कारण वारंवार आखूड टप्प्याचे बॉल आणि तेही कमी गतीचे अक्षरशः फिरून मारले 2 मोठे फटके याही वेळेला पोझिशन मध्ये आले सफल झाले होते ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल यष्ट्या मिस करून चला डाव्या यष्टीच्या बाहेरून चला त्यामुळे वाईट बॉल पाहायला मिळाला +1 अशा 2 धावा ऍड होतील टाळ्यांचा गजर होतोय
सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा कमी होत्या, मागच्या षटकामध्ये थोडा मोमेंटम मिळाला सुनील नाईकच्या अगेन्स्ट, आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये आक्रमण सूरजच्या अगेन्स्ट पाहायला मिळालं. 41 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा आखूड टप्प्याचा वारंवार बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. तर जर का तुम्हाला बाउन्सर टाकायचा असेल तर तुमच्याकडे वेग असणं गरजेचं आहे. जर तुम्ही वेगात बाउन्सर टाकाल तर फलंदाजाला तुम्ही बीट करू शकताय, आणि जर का तुम्ही विशिष्ट पद्धतीचा अँगल राऊंड द विकेट होऊन जर का उजव्या हाताच्या गोलंदाजाने बाउन्सर टाकला तर तो मात्र एक चांगला अँगल कोण तयार होतो, आणि तिथे मात्र फलंदाजाला मोठा फटका खेळता येत नाहीये. तर खेळाडू कक्षामध्ये कोणत्याही खेळाडूने आवाज द्यायचा नाही याची नोंद घ्या आपण. क्या बात आहे. करत शिस्तबद्ध स्पर्धा, आणि या नियमांचं पालन आता प्रत्येकाला करावं लागेल. तुमच्या टीम मध्ये असणारे 11 खेळाडू हे सुज्ञ आहेत, आणि इथे मिसक्यूड संधी होती आणि इथे मात्र सॉफ्ट डिसमिसल. शॉर्ट फाईन लेगला झेल टिपत असताना स्वप्नीलचा विकेट मिळालाय धाकटा खांदा संघाला. सलग 3 बॉल 3 षटकार 1000चं पारितोषिक आलंय. वैभव पाटील जो मैदानाच्या आतमध्ये चालला त्याच्यासाठी प्रथमेश नेरुळकर यांच्या वतीने 2000. क्या बात आहे. पारितोषिकामध्ये वाढ झाली. 2000चं पारितोषिक आलंय वैभवसाठी. लक्ष असू द्या, टाइम अलर्ट प्रत्येक टीमला आम्ही करतोय, आणि आता चौथ्या षटकातला हा शेवटचा बॉल. विकेट गमावला त्यामुळे थोडासा वेळ जास्त गेला, परंतु जेव्हा खेळाडू मैदानामध्ये बाद होईल तेव्हा डगाउटला देखील विनंती राहील आपण तात्काळ नवीन खेळाडू रेडी ठेवून मैदानाकडे पाठवा. लेदर क्रिकेटमध्ये रेडी राहावं लागतं, पॅड बांधून हेल्मेट घालून. पण तुम्हाला इथे जे काय ते काय करायचं नाहीये. सटपट मैदानामध्ये यायचं, आणि आल्या आल्या आक्रमक फटका जणू काय मैदानाच्या आतमध्ये सेट होऊन आलाय या ठिकाणी खेळाडू, आणि पहिल्याच बॉलवरती षटकार टोकत असताना आपले इरादे स्पष्ट केले. वैभवच्या बॅटमधून हा षटकार. तीन षटकारासाठी 3000. 1000वर आता थोडासा पण वाढलं पारितोषिक, आणि 3000चं पारितोषिक आलंय प्रथमेश नेरुळकर यांच्या वतीने. लास्ट ओव्हर जितेंद्र घरत आले शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये. टोटल 48 धावा 48. 12च्या सरासरीने 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 आल्या. 3 खेळाडू बाद मैदानामध्ये. ऋणव 11 नारायण टीमला आपण पाहत आहे, जो अंबरनाथ तालुक्याचा संघ. उद्यापासून खरं तर उसाडण्याची स्पर्धा सुरू होईल. आणखीन एक मोठी स्पर्धा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या आम्ही आयोजकांच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. 12 नंतर मात्र त्या दिवसाला सुरुवात होईल. बॉल तयार जितेंद्र. यावेळेला बॅकफुटला आले. एक्साइटिंग द पॉवर डाऊन द ग्राउंड. उंच मारला आणि लांब मारलाय. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत. लास्ट ओव्हर मध्ये पहिल्या बॉलवरती ब्लास्ट. षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाचा झेल सोडला होता, त्याने मात्र हा षटकार मारलाय. मयूर म्हात्रे, त्याला मिळालेलं जीवनदान. लो फुल टॉस इनसाइड आउट. फक्त दिशा दिली एक्स्ट्रा कव्हरला. गॅप मध्ये फिल इन द ब्लँक्स. रिकामा जागा भरा. एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बॉल चालला सीमा पार. चौकार. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता आणि लोअर फुल टॉस मध्ये हा फटका कन्वर्ट केला त्या ठिकाणी चौकाराच्या दिशेला. एक्स्ट्रा कव्हरला चांगली बॅटिंग मयूरने केली. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी डेरवली आणि त्यांच्या बरोबरीने रोहिंजन संघाचे कॅप्टन आपण टॉसला रिपोर्टिंग करा. 2 बॉलवरती 2 मोठे फटके. 10 धावा आल्या. 58. 58 धावा धाव फलकावरती. सन्मानजनक टोटलकडे आता वाटचाल करतोय या ठिकाणी ऋणव 11 नारेन हा संघ. मोठी धाव संख्या
करण्याचा प्रयत्न आतापर्यंत 58 आहेत. वैभव पाटील जो नॉन स्ट्रायकिंग आहे त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला होता. जितेंद्र वरती आक्रमण, यावेळेला फटका फसला, फिल्डर पोहोचला झेल खाली, झेल टिपत असताना तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपलाय. फर्स्ट सेकंड थर्ड तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपला आणि अखेरकार मयूरचा विकेट मिळालाय. धाकटा कांदा संघाला 58 4. दरम्यान अतुल शेठ चिकनकर नारेन यांचं आगमन. त्यांना विनंती असेल तुम्ही नवीन फलंदाज रेडी ठेवा, वेळ वाचवा आमचा. आयोजकांचा आज एक संघ आपण क्वालिफाय करणार आहोत, बक्षीस पात्र करणार आहोत, त्यामुळे 7 सामने होतील. एक अतिरिक्त सामना असेल, त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा. नवीन खेळाडू तकदीर मात्रे मैदानाकडे चाललाय. तकदीर मात्रे हा खेळाडू 6व्या क्रमांकावरती आला. 58 4 सध्या परिस्थिती. 58 धावा धावफलकावरती खेळाडू बाद झाले 4. अजूनही पहिल्या सत्रातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 1-2 मोठे फटके आले तर किमान 70च्या आसपास पोहोचेल बॅटिंग करत असताना त्या ठिकाणी ऋणविलेवन नारायण संघ. आणि जी परंपरा आपण पाहिली मागच्या 2 सामन्यामध्ये राखली विजयाची, ती कदाचित राखता येईल जर का टार्गेट मोठं आलं. कारण मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये जेव्हा हे संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळले तेव्हा दोन्ही वेळेला पराभवाला सामोरं जावं लागलं धाकटा कांदा संघाला. त्यामुळे आता इथे मात्र पुन्हा एकदा पुसण्याची नामी संधी आहे धाकटा कांदा टीमकडे. विजयावरती शिक्कामोर्तब करायचा असेल तर मात्र आता हे 3 बॉल देखील महत्वाचे राहतील. सुदाम नाईक, सुनील नाईकला आपण पाहता जबरदस्त आक्रमक खेळाडू. कमी गतीचा फिरवला बॉल मिड विकेटला, स्लॉग हिटचा प्रयत्न, खेळाडू कक्षासमोर बॉलला थांबवलं, फक्त सिंगल. आता वैभव पाटीलला संधी. बघा 2 बॉल बाकी आहेत. 3 बॉल 3 षटकार. प्रथमेश नेरुळकर यांच्या वतीने 3000 आणि एक मारलाय मला वाटतं मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला. आता 2 बॉल मध्ये जर का 2 षटकार मारले तर 3000 आणि त्याहीपेक्षा संघासाठी या धाबा पोषक राहतील. वैभव पाटील ऑन स्ट्राईक, राऊंड द विकेट. जितेंद्र तयार. याही वेळेला आक्रमण, खेळाडू कक्ष नाही तर आता अतिथी मंचावरती कॉमेंट्री बॉक्स समोर हल्ला चढवलाय वैभव पाटीलने. वैभव पाटील सबसे कातिल षटकार. जबरदस्त बॅटिंग, लाजवाब फटका पाहायला मिळाला. प्रथमेशने जे पारितोषिक लावलंय आणि त्यानंतर वैभवचा आपण फटका पाहिला. कॉमेंट्री बॉक्स समोर हा षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा याही वेळेला हेलिकॉप्टर उडवला त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. 6 धावा सलगचा तिसरा षटकार ठोकलाय वैभव पाटीलने. 3 षटकारासाठी प्रथमेश नेरुळकर यांच्या वतीने तब्बल 3000चं जे पारितोषिक होत आहे ते मात्र पटकावलं वैभव पाटीलने. पाटील मात्र पाटीलकी दाखवली मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकार ठोकले आणि धावा स्कोर कार्ड वरती आले तब्बल 71. 71 लास्ट ओव्हर मध्ये मात्र ब्लास्ट झाले आणि 71 धावा धावफलकावरती आल्या. चला रोहिंजन आणि एका बाजूला डेरवली संघाचा कर्णधार आपण टॉसला रिपोर्टिंग करा. आणि 72 धावांचा पाठलाग पुढच्या इनिंग मध्ये करायचा आहे या ठिकाणी धाकटा कांदा संघाला. लगेचच या विनंती असेल रोहिंजन नारायण टीमला आपण फिल्डिंग लावून घ्या. चला केशव भोईर या आपण. तर अरुण स्पोर्ट क्लब रोंजन आणि त्यांच्या विरोधात आपल्याला संघ पाहायला मिळेल. डेरिवली I11 डेरिवली आणि कैलासवासी अरुण क्रिकेट संघ रोंजन या 2 संघांमधली लढत असेल. तर रोहन इथे आलेत आणि डेरिवली टीमचे कॅप्टन. तर आमचे शांताराम भोईर आणि केशव भोईर यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. तर डेरिवली टीम टॉस जिंकला, डिसिजन द्या. क्षेत्ररक्षण. ओके चला या नंतरचा सामना असेल. 5 षटकार असतील आणि 5 गोलंदाज वापरावे लागतील याची नोंद घ्या आपण. 72चा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे या ठिकाणी धाकटा कांदा संघाला.
स्वर्गीय कुमारी जीवा भोईर स्मृती चषक 2026 आणि या स्पर्धेचं दमदार आयोजन आपण पाहत आहे. आज या स्पर्धेची तिसरी रात्र. तर याचबरोबर आमचे शिवराम भोईर आणि गजानन भोईर यांचंही ते आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. बहात्तरचा पाठलाग करायचा मैदानाच्या आतमध्ये. चला लवकरात लवकर आघाडीचे 2 खेळाडू मैदानामध्ये पाठवा. मला वाटतं सुदाम नाईक त्याच्यावरती भरपूर अपेक्षा असतील या सामन्यामध्ये. आज खरं तर टीम मध्ये अजय नाईक नाहीये. चला खेळाडू कक्षाकडे आपण विनंती असेल आपण लवकरात लवकर मैदानाकडे चला. मातोश्री केबल नेटवर्क खरं तर यांच्या वतीनं आम्हाला इंटरनेट सेवा या ठिकाणी उपलब्ध झाली. त्यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. लाईव्ह प्रक्षेपण त्रिमूर्ती खरं तर आपण पाहता रणजित दादा गरत, प्रमोदजी ठाकूर, भाऊ ठाकूर आणि विशालजी जोशी यांच्या वतीने आम्हाला लाईव्ह सेवा उपलब्ध करून दिली. त्यांचं मनापासून आभार. डीजे कक्ष आदरणीय कृष्णा गजाकोश आणि त्याचबरोबर फुलाजी ठाकूर साहेब यांचा मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. खरं तर आमचे सर्व स्पॉन्सर्स दानशूर दाते WTC च्या माध्यमातून हे टेलिकास्ट होताना आपण पाहता आमचे राहुल उलबेकर भरपूर चांगलं योगदान राहिलं. त्यांचं विशेष कौतुक. 30 बॉलमध्ये 72 धावांचा पाठलाग करायचा आहे मैदानामध्ये. समर्थ ग्राफिक्स देखील विशेष या ठिकाणी मी कौतुक करू, आभार व्यक्त करू. कारण संपूर्ण मैदानाच्या चहूबाजूला ज्या खरं तर फ्लेक्सेस तुम्ही पाहताय, चांगल्या ग्राफिक्स तुम्हाला पाहायला मिळत आहे, त्याबद्दल त्यांचं देखील विशेष कौतुक. सुदाम नाईक आणि जितेंद्र घरत उर्फ गोट्या मैदानाकडे चाललाय. पनवेल शहरातलं अंडरम बॉक्स क्रिकेट त्याने गाजवलंय. अनेक वेळा त्याला अंडरम बॉक्स क्रिकेट खेळताना मी पाहिलंय. परंतु आता ओव्हरम क्रिकेट आणि प्रकाश होतामध्ये धाकटा कंदा संघासाठी मोठं योगदान त्यालाही द्यावं लागेल. आज अजय टीम मध्ये नाहीये, त्यामुळे आता मोठी जबाबदारी सुदामच्या खांद्यावरती राहील. सुदाम दिसायला लहान आहे परंतु बॅटिंग मध्ये अतिशय स्फोटक आहे, विध्वंसक आहे. छोटा पॅक बडा धमाका असं म्हणतात आणि असा हा खेळाडू आहे. तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये सुदामला तोड नाहीये. विकेट वरती मला वाटतं 3-4 धावा काढण्यासाठी त्याला काही फारसा जास्त जोर लावावा लागत नाहीये. प्रचंड वेगात धावतो, वाऱ्याच्या वेगात धावतो आणि त्याच्यासोबत असलेला जितेंद्र त्यालाही खरं तर त्याला चांगली साथ द्यावी लागेल. बॉलिंग मार्क मध्ये पहिल्या षटकासाठी गोलंदाज झालाय विक्की माने, लेफ्ट आर्म सीमर, डाव्या हाताचा शैलीदार गोलंदाज विक्की माने. समोर सुदाम नाईक आणि त्यांच्या बरोबरीने जितेंद्र घरत यांना आपण पाहता नॉन स्ट्रायकिंग एंडला. डावाला सुरुवात झाली. पुन्हा एकदा आपण पाहता 14.40 हा रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर मागे. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धावा जास्त आल्या. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 28 होत्या. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये जवळजवळ त्या ठिकाणी आपण पहिल्या 25 आणि अंतिम षटकामध्ये देखील भरपूर धावा पाहायला मिळाल्या. जवळजवळ 23 धावा आल्या. त्यामुळे 71 पर्यंत पोहोचला आणि वैभव पाटीलने कमालीची बॅटिंग केली. 3 बॉलमध्ये 600च्या स्ट्राईक रेटने त्याने 18 केल्या. 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. कालचा काय परवाचा सामना शुभम दुबेने काय बॅटिंग केली. मला वाटतं न्यूझीलंड संघाच्या प्रत्येक खेळाडूने त्याची बॅट चेक केली. एवढे लांब षटकार त्याने मारले कसे. यावेळेला पहिलाच बॉल, व्हॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच डाऊन द ग्राउंड. सुदाम नाईकने पहिल्या बॉलवरती केली आहे सर्जिकल स्ट्राईक. अगेन्स्ट तुम्ही विसेप मध्ये जर का चांगले खेळत असाल तर धावा येतील आणि पहिलाच फटका आपण पाहिला तर नक्कीच आक्रमक पाहायला मिळाला. सुदाम नाईक त्याच्या उंचीबद्दल आपण चर्चा केली. मला वाटतं महाराष्ट्राच्या मातीमध्ये वय वर्ष 16 असताना ज्यांनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं ते सचिन रमेश तेंडुलकर. त्यांची उंची कमी होती परंतु त्यांची कर्तृत्वाची उंची मोठी होती क्रिकेटमध्ये, म्हणून त्याला क्रिकेटचं देव म्हणून संबोधलं जात होतं. आणि आज आपण पाहता या ठिकाणी कमी उंचीचा खेळाडू सुदाम नाईक काय बॅटिंग करतोय. पहिला बॉल षटकार ठोकलाय आणि आक्रमक स्टार्ट देण्याचा प्रयत्न. फुल लेंथ बॉल होता. मिड ऑफ आणि मिड ऑन 30 सर्कलच्या आतमध्ये होता आणि त्यांच्या डोक्यावरून खेळला सुदाम. षटकार पाहायला मिळाला. चला घाई करा. विक्की माने या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती आहेत. आता खरं तर मिड ऑफ मध्ये घेतला आणि शॉर्टक्सचा कव्हरला ठेवला एक फिल्डर. त्याचबरोबर आपण डीप एक्सचा कव्हरचा फिल्डर लॉंग ऑनला घेतलाय आणि एक मिड विकेटला फिल्डर लावला. कदाचित शॉर्ट ऑफ लेन बॉल पाहायला मिळेल. ही रणनीती फलंदाजाला देखील समजावी लागते. बैठक गुडघा टेकत असताना फॉलिंग शिपचा प्रयत्न, परंतु यावेळेला प्रॉपर यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. सुरुवातीलाच मन बनवलं तर सुदामने लोअर फुल टॉस बॉल येईल, कदाचित हाफ ट्रॅकर येईल आणि शफल होत असताना फॉलिंग शिपचा प्रयत्न केला होता. इम्प्रोव्हायझेशन
आधुनिक क्रिकेटमधलं इम्प्रोव्हायझेशन त्याला दाखवायचं होतं आणि इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नसल्या कारणाने डॉट बॉल पाहायला मिळाला. 14.20 रिक्वायर्ड रेट पर ओव्हर मागे 72चा पाठलाग करत असताना मैदानामध्ये धाकटा कांदा टीम समोर आव्हान आणि आव्हानाला सुरुवात झाली षटकाराने. सुदाम नाईकने मारला षटकार, त्यानंतर विकीचं कमबॅक. पुढचा बॉल त्रिफळा उद्ध्वस्त, क्लीन बॉल, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉइड, बिग विकेट डाऊन. मोठा धक्का असेल या ठिकाणी. धाकटा कांदा टीमला खेळाडू बाद झालाय सुदाम नाईक. स्विंगिंग यॉर्कर आपण पाहिला हा बॉल. बॉल हवेमध्ये स्विंग होत असताना यॉर्कर झाला आणि परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला विकी मानेचा. अप्रतिम. डाव्या हाताच्या गोलंदाजासमोर त्या लेंथला किंबहुना स्विंगला कट करणं उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी सोपं नाहीये आणि हेच पाहिलं या बॉलवरती. बरोबर यॉर्कर पण पाहिला, स्विंगिंग त्याच्यावरती त्रिपुरा उद्ध्वस्त झाला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चालला साहिल पाटील. 72चा पाठलाग, 6 धावांचं योगदान कॉन्ट्रीब्युशन देऊन सुदाम नाईक मात्र मैदानाच्या बाहेर गेला. आता साहिल पाटील आणि जितेंद्र या दोन खेळाडूंवरती मोठी जबाबदारी राहील. रन चेस करत असताना नारायण टीमने मगाशीच म्हटलं 2 वेळा विजय प्राप्त केले धाकटा कांदा संघाच्या अगेन्स्ट. हा खरं तर ही परंपरा आता अविरत कायम ठेवतील का हे देखील पाहावं लागेल. कारण कधी कधी तुमचा दिवस देखील महत्वाचा असो. असं म्हणतात 99% मेहनत आणि तुमचा 1% लक फॅक्टर जर का तुमच्या सोबत असेल तर सर्व काही तुमचं. आणि इथे चला घाई करा प्लीज. दोन्ही संघांना विनंती असेल, नारायण आणि त्याचबरोबरने धाकटा कांदा संघ आपण थोडं सहकार्य करा. समोरला अगदी बॉलरच्या समोर एक फिल्डर उभा केलाय साहिलसाठी. वेगात टाकलाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह थ्रू द कव्हर्स, निघालेत एकाच पटरीवरती 2 ट्रेन आणि इथे थ्रो ऍक्युरेट पाहायला मिळाला. रन आउट च्या स्वरूपात खेळाडू बाद होतोय साहिल पाटील. बुलेट ट्रेनच्या वेगात धावत निघाला होता त्या ठिकाणी साहिल आणि पेंदर मेट्रो स्टेशन अगदी समोर आहे. वेगात धावत निघाला, पण जितेंद्रचा निर्णय अतिशय योग्य होता कारण त्यांना माहिती होता कवसला जो फिल्डर आहे त्याच्या हातामध्ये बॉल स्टॉप झालाय आणि ही रन रिस्की राहू शकतात. रिस्की राहिली. दोन्ही खेळाडू एकाच एंडला आले. साहिल देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला आला, त्यामुळे रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाला. सूरज मात्रे मैदानाच्या आतमध्ये आले. सूरज 4थ्या क्रमांकाचा खेळाडू. आता इथून पुढचा प्रवास थोडासा संघर्षमय राहील धाकटा कांदा टीमसाठी. बॉलिंग विकी माने, जबरदस्त कमबॅक. यावेळेला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह मिड ऑफ आणि मिड ऑनच्या मधून मात्र बॉल चला सरळ सीमा पार. रन्स मधील 4 चौकार 4 धावा. दोन खेळाडू बाद झाले. मला वाटतं हे षटक इव्हेंटफुल राहिलं कारण पहिल्या बॉलला षटकार, त्यानंतर डॉट, तिसरा बॉल विकेट, पुन्हा डॉट आणि रनआउटचाच विकेट आपण पाहिला आणि त्यानंतर आपण पाहिला चौकार. आता 5वा बॉल पाहिला आणि 6वा बॉल या षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा ओव्हर पिच, बॅक टू द बॉलर. कमालीचं कमबॅक. पहिल्याच पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू बाद झाले. 1 विकेट गेला विकीच्या खात्यामध्ये, 1 विकेट गेला संघाच्या खात्यामध्ये रन आउटच्या स्वरूपात. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धाकटा कांदा टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद 10 धावा. हॅलो चेक. नारायण संघाला सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 विकेट जर नारायण संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने जर घेतले तर आमचे प्रकाश शेठ यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. युट्यूबच्या माध्यमातून आमचे नारायणचे सुभाषदादा पाटील हे सुद्धा सामना एन्जॉय करतात. त्यांचं स्वागत. आणि आमचे एक प्रोफेशनल फोटोग्राफर भालचंद्र दादा पाटील आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. मला वाटतं नारायण संघ जेव्हा जेव्हा एका स्पर्धेमध्ये सहभागी होतो तेव्हा मात्र मोठ्या संख्येने या संघाचे समर्थक असतात. नारायण गाव म्हटलं की क्रिकेटला धर्म मांडणार
आणि प्रचंड मोठ्या संख्येने त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मात्र पाठीराखे प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात. एका बाजूला धाकटा कांदा संघाचे पाठीराखे देखील आलेले आहेत, त्यांचंही स्वागत. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या, आता येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये 62. जितेंद्र त्याच्यावरती मात्र मोठी जबाबदारी राहील, दारोमदार या सामन्याचा राहील त्याच्या खांद्यावरती, कारण त्याच्याकडे ते कॅलिबर आहे. तो धाबांचा पाठलाग करू शकतो, तो मोठी इनिंग खेळू शकतो, तो मॅरेथॉन इनिंग साकारू शकतोय. त्याच्याकडे असणारा आत्मविश्वास, त्याच्याकडे असणारा एक्सपिरियन्स, अनुभव, या गोष्टी फार महत्वपूर्ण राहतील धाकटा कांदा टीमसाठी. या इनिंगमध्ये येणारे 24 चेंडू विजयासाठी मैदानामध्ये धाबा करायच्या तब्बल 62. 24 बॉल 62. यावेळेला पहिलाच बॉल वेगात टाकलाय कमरेच्या वर, भीमर +4. नशिबाचा पंजा या ठिकाणी मिळेल. 5 धावा पहिल्या चेंडूवरती मोफतच्या मिळतील. खंबालपाडा गावचे जबरदस्त क्रिकेटर आणि नामांकित पंच विक्कीदादा शेलार यांच्या वतीने देखील स्पर्धेला शुभेच्छा. पहिलाच बॉल भीमर आणि त्याच्यावरती मात्र चौकार पाहायला मिळाला. 5 धावा मिळाल्या मोफतच्या. आणि आता मोमेंटम थोडा शिफ्ट झालाय मैदानामध्ये. धाकटा कांदा संघाकडे फ्रीडचा बॉल फेस करत आता जितेंद्र. नामी संधी, सुवर्ण संधी, मोठा फटका एक्झिक्यूट करण्याची. पुन्हा फुल टॉस, वन्स अगेन भीमर. आता मात्र गोलंदाजावरती दडपण आणि कदाचित त्याला दंडित केलं जाईल. एका बॉलमध्ये मोफतच्या जवळजवळ 7 धावा आल्या. आणि आता मोफतमध्ये ज्या मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्या सर्व महत्वाच्या असतात. आणि इथे आपण पाहिल्या 7 धावा आलेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या धाकटा कांदा टीमसाठी. लगातार 2 भीमर. प्रमुख गोलंदाज होता मैदानामध्ये बॉलिंग करणारा आयुष पाटील, त्याच्याकडून अपेक्षा नव्हती 2 भीमर आणि त्याने 2 भीमर टाकले आणि तेही वेगात टाकले होते. पहिला बॉल 4 धावा त्या ठिकाणी 22चा चौकार होती देखील पाहायला मिळाला. आणि यानंतर भीमर +1 अशा 2 धावा आल्या, म्हणजे 7 धावा इथे मिळाल्या आहेत. पहिल्या ओव्हरचाच खेळ संपलाय आणि 7 धावा बोनसच्या आल्या. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता इथून येणारे 4 षटक, 4 षटकामध्ये 55ची गरज. 24 बॉलमध्ये 55. आता फ्रेश बॉलर येईल. एकही लिगल डिलिव्हरी पाहायला मिळेल नाही आयुष्या माध्यमातून. आता फ्रेश बॉलर असेल या षटकासाठी. 5 षटकं आणि 5 बॉलर हे देखील कन्सेप्ट या स्पर्धेमध्ये महत्वाचे आहे. मला वाटतं एखादा चांगला फलंदाज जर का अंतिम षटकापर्यंत राहिला तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये टार्गेट करता येईल धावांचा पाठलाग करताना. त्यामुळे आता इथे करता डोक्याचा वापर करावा लागेल जितेंद्रला. अधिक काळ विकेटवरती घालवावं लागेल, पार्टनरशिप बनवावी लागेल. सोमनाथ आलेत बॉलिंग ट्रॅकला 3ऱ्या षटकासाठी. 3रं षटक माफी असावी, 3रं तो फ्रेश घेऊन आला षटक, कारण हे 2रं असेल कारण मागचं षटक कंप्लीट झालेलं नाहीये. 2 भीमर टाकलेले आहेत, त्यामुळे 17 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. आता सोमनाथ आलेत बॉलिंगसाठी, फ्रेश बॉलर. राऊंड द विकेट पहिला बॉल टाकतोय. फ्रीडचा बॉल होता आणि इथे मात्र फुल टॉस, प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॉल मात्र वरच्या कडेला लागलाय, डीप मध्ये चालला स्क्वेअर लेग कडे. सेकंडचा कॉल, 3री होईल का, नकार दिलाय. मला वाटतं 3री धाव झाली असती जर का खेळाडू रेडी पोझिशन मध्ये असते. 3 धावा घ्यायला हवा होत्या, तिथे 2 आल्या आणि या 2च्या मदतीने 19वा धाव फलकावरती. 19 लॉस ऑफ 2. 2 धावा जर मिळाल्या मागच्या चेंडूवरती. 19 धावा सध्या धाव फलकावरती 19. खेळाडू बाद झाले 2. आज कॉम्बॉक्स मध्ये तुम्ही आवाज ऐकता नारिवली गावचे सुप्रसिद्ध समालोचक, निवेदक, आमचे सिनियर समालोचक जगदीशजी पाटील आणि त्याचबरोबर आमचे संदीपजी पाटील, रायगड समालोचक असोसिएशन अध्यक्ष मोरबी यांचा आवाज आपण ऐकताय. आणि मी स्वतः रोशन पाटील तारा आपणा सर्वांचं स्वागत करतोय. राऊंड द विकेट, ड्राईव्ह लेन मध्ये हा बॉल 20 मध्ये केले थ्रू द कव्हर्स. झेल टिपलाय लॉंग ऑफला, विकेट मिळालाय मैदानाच्या आतमध्ये. खेळाडू बाद होताना पण पाहता सूरज. 1 मोर विकेट डाऊन, 3रा धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या धाकटा कांदा संघाला. तर बॉल गणिक आपण पाहिला अप अँड डाऊन्स पाहायला मिळाले. आता सुनील नाईक मैदानाच्या आतमध्ये आलाय. जितेंद्र त्याला थोडासा गायडन्स करतोय, मार्गदर्शन करतोय. हे आता इथून मात्र जबाबदारीने आपले पाऊल टाकावे लागतील. जर सामना जिंकायचा असेल, जर का आपल्या ध्येयापर्यंत जायचं असेल तर मात्र विचारपूर्वक तुम्हाला खेळावं लागेल. आणि त्याचबरोबर आपण पाहता एकत्र गोलंदाजाने केलं कमबॅक. सुनील नाईक नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत 5व्या क्रमांकावरती. नेट नंबर 5 सुनील नाईक. अजूनही 22 बॉल 53चं समीकरण या मॅच मध्ये आहे. 22 चेंडूमध्ये 53 धाबांचा पाठलाग करावा लागेल.
मैदानामध्ये धाकटा कांदा टीमला विजयासाठी आणि एका बाजूला 22 बॉलमध्ये 53 धाबा डिपेंड करायच्या आहेत त्या ठिकाणी ऋणविलंबन नारेन या टीमला. बिग फाईट दोन टीमच्या दरम्यान. राऊंड द विकेट. यावेळेला फटका लाजवाब एलिव्हेशन मिळालं परंतु अंतर कापता आलेलं नाहीये. लॉंग ऑनला झेल टिपला आल्या पावली माघारी मैदानाच्या बाहेर. सुनील नाईकला आणखीन एक मोठा धक्का असेल धाकटा कांदा टीमला. बॉलरने लगातार 2 बिमर टाकले परंतु या बॉलरने लगातार 2 विकेट काढले. हे कमबॅक आहे ऋण 11 नारेन संघासाठी आणि हे कमबॅक केले सोमनाथने. ऑन हॅट्रिक विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत त्या ठिकाणी सोमनाथ. जर का या बॉलला विकेट मिळाला तर आजच्या रात्रीमध्ये पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल. स्पर्धेमध्ये आपण 3 अर्धशतकं पाहिली. प्रयास कोळी जो करतो वहालचा होता त्याने अर्धशतक खेळी साकारली. त्याचबरोबर प्रतीक पाटील बाट्या टेंबोलीचा खेळाडू त्याने अर्धशतक खेळी साकारली परंतु मागच्या सामन्यामध्ये अनिकेत मात्रे चिंट्या त्याच्या नावावरती आपण अर्धशतक पाहिलं. लेग लाईनचा प्रयत्न होता. हलक्या हाताने खेळत असताना सॉफ्ट हँडेड केले. डीप मधून फिल्डर धावत पुढे आलाय. मिड विकेटला एक सिंगल मिळाली आणि आता स्ट्राईक रोटेट. बऱ्याच अवधीनंतर आता स्ट्राईक मिळाली जितेंद्र घरतला. गोट्याला या मोठी इनिंग साकारली लागेल आपल्या टीमसाठी. 20वा धाव फलकावरती 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. बघा तुम्ही इमॅजिन करा जर का 2 बिमर बॉल नसते तर प्रेशर पूर्ण असता या ठिकाणी धाकटा कांदा संघावरती. ऑलरेडी 4 विकेट गमावलेल्या आहेत आणि जर का त्या 2 बिमरवरती 7 धावा गेल्या नसत्या तर फक्त तुम्हाला 13 रन पाहायला मिळाल्या असत्या. इनसाइड आउट क्लासिकल कव्हर ड्राईव्ह अफलातून टायमिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी. फक्त या ठिकाणी आपण मला टाइम केलं बॉलला पाठवलं लॉंग ऑफच्या बाहेर. षटकार. मार्क शॉट पाहायला मिळाला या ठिकाणी मैदानामध्ये जितेंद्र घरतचा. स्टँडर्ड डिलिव्हर्ड स्टँडर्ड डिस्पॅच फक्त दिशा दिली. कवसला इनसाइड आउट अप्रतिम कॉपी बुक स्टाईलचा फटका पाहायला मिळाला. 26वा धाव फलकावरती आहेत. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा ओव्हर पिच लॉफ केला बॉलला. लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगलं ऍडजस्टमेंट त्या ठिकाणी फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळालं डीप मध्ये. एका मोमेंटला असं वाटलं बॉल डायव्हर्ट होतो की काय कदाचित पण सिंगल मिळाली. या ओव्हरमध्ये सोमनाथने केलं कमबॅक. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धाकटा कांदा टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 4 गडी बाद 27 धावा. पहिल्या इनिंगचा आपण कंपॅरिझन केलं तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये 28 होत्या. इथे 2 ओव्हरमध्ये 27 आल्या परंतु 4 विकेट गमावलेले आहेत धाकटा कांदा टीमने. व्यासपीठावरती इथे उपस्थित आहेत ते आमचे सन्माननीय प्रकाश मात्रे नारेन आणि यशवंत मात्रे नारेन या दोन्ही व्यक्तिमत्वांचं इथे हार्दिक स्वागत आहे. 27वा धाव फलकावरती आणि आता येणारे 18 चेंडू 45 समीकरण. पर ओव्हर 15.00. रिक्वायर रन रेट फार महत्वाचा आहे. करंट रन रेट आपण जर पाहिला जवळजवळ 13.50. रिक्वायर रन रेट थोडासा वाढलाय. 18 बॉलमध्ये 45 आणि मैदानामध्ये धाकटा खांदा संघ आहे त्याच्या बरोबरीने ऋण 11 नारेन टीमला आपण सध्या पाहताय. आई गावदेवी ऋण 11 नारेन हा संघ. बॉलिंग मार्क वर त्याला तिसऱ्या षटकासाठी मयूर म्हात्रे. तर रोंजनच्या आदर्श पाटील इथे आलेले आहेत. आदर्श या आणि पेंदरचे भाचे आहेत ते लाडके भाचे आहेत. तर आदर्श पाटील आपलं स्वागत आहे. यावं आपण व्यासपीठावरती. नारायण संघ जिंकला तर प्रकाश मात्रे आणि यशवंत मात्रे यांच्या वतीने 1000 रुपये दिले जातील. 18 चेंडू मध्ये 45 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आहे. मयूराला बॉलिंग मार्क मध्ये समोर जितेंद्र हाफ ट्रॅकर पूल केलाय. उंची घेतली अंतर देखील कापलंय. यस इट इज अ मॅक्सिमम. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा बेताज बादशाह परंतु मैदानामध्ये आक्रमक झालाय जितेंद्र. याला आपण पाहू शकाल. जितेंद्र घरत कमालीची फटकेबाजी. सुदाम नाईक बाद झाला. त्यानंतर सुनील नाईक बाद झाला. बरेचसे खेळाडू बाद झाले. साहिल देखील बाद झाला. असं वाटलं दबाव वाढेल परंतु एका बाजूला 1 मॅन आर्मी एकटा त्या ठिकाणी लढतोय. एकटा संघर्ष करतोय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. षटकार. 33वा स्कोर कार्ड मध्ये 17 बॉल 39 समीकरण या सामन्यामध्ये आहे.
आणि जर का अधिक काळ विकेटमध्ये जितेंद्र थांबला तर दबाव वाढेल. चला थोडी घाई करा, विनंती असेल. आई गावदेवी अरुणा वैलेमन नारायण टीमला वेळेचं बंधन आहे, त्यामुळे प्लीज या गोष्टीकडे आपण लक्ष द्या. 17 चेंडूमध्ये 39 धावांचं समीकरण. राऊंड द विकेट आले. वन्स अगेन हाफ ट्रॅकर. यावेळेला पुल करत असताना फिल्डर पोहोचतो झेलखाली. प्रयत्नांची पराकाष्ठा, लाजवाब एफर्ट्स. जरी झेल सुटला असला तरी त्याच्या प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. आयुष पाटील खरं त्याचं कौतुक करावं लागेल. सोपा नव्हता हा झेल, त्याने प्रयत्न केला. 1983 ला जर का कपिल देव रामलाल लिखन यांनी जर का झेल टिपला नसता तर तो आपला वर्ल्ड कप जिंकता आला नसता. आणि त्याचबरोबर किलर मिलरचा झेल सूर्याने पकडला, तोही झेल टर्निंग पॉईंट राहिला. त्यामुळे कॅचेसला फार महत्व आहे. क्रिकेटमधलं सूत्रच आहे, पकडा पकडा कॅच जिंका, मॅच पकडा झेल जिंका, क्रिकेटचा खेळ. आणि चांगला एफर्ट त्या ठिकाणी पाहायला आयुष्या माध्यमातून. पुन्हा हाफ ट्रॅकर. झेल सुटल्यानंतर मात्र दिशा दिली आहे. लॉंग लेग क्षेत्राकडे बॉल चाललाय. वन बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार, चौकार. असं म्हणतात ना, संधी निर्माण होत नाही, संधी निर्माण करावी लागते तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावरती. नाव झालं नाही तर चालेल, पण काम असं करा की त्या कामाने तुम्हाला ओळखलं पाहिजे. आता हे काम मैदानामध्ये करतो जितेंद्र करत. जेव्हा जेव्हा तुम्हाला संधी मिळते, यस चेक केलं जाईल त्या ठिकाणी बाउंड्री आहे की षटकार. अगदी योग्य खरं तर माहिती आमच्यापर्यंत मिळालेली आहे. टीव्ही स्क्रीनमध्ये आपण पाहणार आहोत WTCच्या माध्यमातून. दूध का दूध और पाणी का पाणी, टेक्निकल गोष्टींचा वापर केला जाईल. यस राहुल, लगेच शो करा निर्णय काय. डीप मध्ये तिकडे फिल्डर नाहीयेत, आता प्रेक्षक नाहीयेत, क्षमा असावी. त्यामुळे निर्णय आपण आता ऑन चेक करणार आहोत. बॉल टप्पा घेऊन बाउंड्रीलाईनच्या पलीकडे गेला की डायरेक्ट पलीकडे गेला हे पाहिलं जाईल. जर का डायरेक्ट गेला तर 2 धावा वाढतील, आणि जर का टप्पा घेऊन गेला तर नक्कीच 4 मिळतील. त्यामुळे चेक केलं जाते. थोडा पॉज आपण घेतोय या मॅच मध्ये. 72चा पाठलाग करत असताना या ठिकाणी धावा आपण पाहिला 39. निर्णय आपण घेतो. प्रेक्षकांनाही विचारा त्या ठिकाणी, पब्लिक पोल घ्या. जर का कॅमेऱ्यामध्ये काहीच झाल्या नसतील गोष्टी, कोण बनेगा करोडपती तुम्हाला आठवत असेल, पब्लिक पोल तोही महत्वाचा खरं तर पोल असतो. आणि आता इथे प्रेक्षकी मोठ्या संख्येने प्रेक्षकांची तोबा गर्दी तुम्ही मैदानाच्या अवतीभोवती पाहता. आणि चौकार घोषित केला. चला, मेन अंपायरांचा कॉल चौकार. त्यामुळे सामना आपण कॅरी ऑन करा, पुन्हा चालू करा, सामना थांबवायचा नाहीये. 4 धावा या ठिकाणी आल्या, आणि या 4 रनच्या मदतीने धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती आहे, ती म्हणजे 39. 39 लॉस ऑफ 4, 15-33 चं समीकरण मॅच मध्ये. वेगात टाकलाय डाऊन दी ग्राउंड, अप्रतिम. आला तसा मागे पाठवलाय बॉलरच्या डोक्यावरून. स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट, षटकार. मला वाटतं बऱ्याच दिवसानंतर मॅरेथॉन इनिंग पाहायला मिळाली जितेंद्र घरतची. संघर्षमय बॅट पॅच प्रत्येकाच्या वाट्याला असतो, परंतु असं म्हणतात ना, संघर्ष हा वारशातून मिळालाय, परंतु लढायचं हे त्यांच्या रक्तात आहे. आणि लढवय्या हा खेळाडू. 14 बॉल 27 समीकरण या मॅच मध्ये. पुन्हा एकदा वेगात बॉल टाकलाय, प्रचंड वेग, लाईन खराब, उजव्याच्या बाहेर, अवे फ्रॉम द बॉडी, दबाव गोलंदाजावरती, मयूरवरती. व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळाला, अतिरिक्त रन्स मिळेल. आता 14 चेंडू मध्ये 26, 8 बॉल मध्ये 25 वरती खेळतो जितेंद्र घरत. त्याला साथ देतो तनिष. 1 बॉल 1 पार्टनरशिप महत्वाचे आहे. 14 बॉल 26 च समीकरण. पुन्हा वेगात टाकलाय, परफेक्ट यॉर्कर, फास्ट अँड फ्युरियस एक्सप्रेस बॉल पाहायला मिळाला मयूरचा. षटकार चौकार आल्यानंतर मयूरची गती आणखीन वाढली, त्याने मात्र वेगाने बीट केलं त्या ठिकाणी जितेंद्रला. हा डॉट बॉल पाहायला मिळाला. भरधाव वेगाने हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आपण पाहिला, अतिशय गरजेचा होता नारायण टीम साठी. 13 चेंडू मध्ये 26 धावा. याही वेळेला ओव्हर पिच, शॉर्ट कव्हरला बीट केलं मैदानाची. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल मात्र चला डीप मध्ये, सीमा पार, एंड इज वेल. या षटकाचा शेवट गोड करणारा जितेंद्र घरतचा ब्रँडेड चौकार.
4 धावा मागच्या बॉलवरती मिळाल्या. आता 12-22 समीकरण. आता करंट रन रेट आपण जर पाहिलं मागच्या 3 ओव्हरमध्ये प्रचंड वाढला आणि मागच्या ओव्हरमध्ये गेअर बदलला जितेंद्रने. आता येणारे 12 बॉल 22 म्हणजे 11च्या सरासरीने 22 बनवायच्या. नेक्स्ट मॅच डेरवली आणि त्यांच्यासोबत असेल रोहिंजन. सूरज यांचा संघ आपण पाहत आहे आणि त्याचबरोबरीने खरं तर एका बाजूला असेल सचिन दादा कडू, त्यांचा संघ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही टीमला आपण देऊया बेस्ट ऑफ लक पुढच्या लढतीसाठी. 11 बॉलमध्ये 22 लगेच सामना आपण चालू करा. आजची तिसरी रात्र वेळेवरती आपल्याला शेड्यूल कंप्लीट करायचं आहे. डे नाईट खरं तर पंच आमचे असेल बिझी आहेत, ऑफिशियल पंच आणि त्याचबरोबर आमचे समालोचक देखील डे नाईट सातत्याने स्पर्धा कव्हर करत आहेत. आणि पुढच्या फेब्रुवारी नंतर मात्र नाईट क्रिकेट स्पर्धांना उधाण येईल. ज्या तर आपण पाहिल्या आचारसंहितेमुळे पोस्टपोन झालेल्या आहेत त्या कदाचित भरपूर स्पर्धा एकाच वेळेला पाहायला मिळतील. आणि 26 फेब्रुवारी ते 1 मार्च हा कालावधी सर्वाधिक नाईट स्पर्धा असतील. सचिन दादा तुमचा खरं तर कॅलेंडर बुक असेल. मॅच ऑफिशियल्स 12-22 हे कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झालाय आदी पाटील यस आदी पाटील आहेत बॉलिंग मार्कवरती. यंगस्टर नवे पर्व सर्व असं म्हणतात आणि एक तरुण तर नवीन जोमाचा नवीन उमेदीचा नौका गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आलाय आदी पाटील. राऊंड द विकेट. हा ऑन द राईज फटका सजवला, उंची घेतले, अंतर कमी कापलंय. 1 मोर विकेट. मला वाटतं जितेंद्रला साथ द्यायची होती परंतु इथे मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट गमावला तनिषने. कहाणी में ट्विस्ट. येणारे 11 बॉल 22. अकरा बॉल मध्ये 22 धावा हे समीकरण या मॅच मध्ये आलं. शुभम पाटील मैदानाच्या आत आलाय. आता इथून देखील हा प्रवास महत्वाचा राहील दोन्ही संघांसाठी. जर का जितेंद्रचा विकेट काढला तर डेफिनेटली या सामन्यामध्ये शिरकाव करेल तो म्हणजे आई गावदेवी ऋण 11 नारायण संघ. तो एका बाजूला नॉन स्ट्रायकिंगला शांत उभा आहे, त्याने 10 बॉल मध्ये 29 धावांची इनिंग आतापर्यंत साकारली आहे. शुभम पाटील मैदानामध्ये आले. यस डेड बॉल. अर्लीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. पंचांनी या बॉलला डेड घोषित. आधी पाटीलचं हे षटक फार एंड मात्र या षटकाला सुरुवात झाली. 11-22 च कॅल्क्युलेशन. टॉस झाला चेंडू आणि इथे मात्र अँगल बनत असताना बॉल निघाला विकेटच्या दिशेने. अजून एक डॉट बॉल, अजून एक निर्धाव चेंडू. प्रत्येक डॉट बॉल आता फलंदाजावरती दबाव वाढवेल. प्रत्येक डॉट बॉल मला वाटतं धाकटा कांदा संघाला बॅकफुटला ढकलेल. त्यामुळे डॉट बॉलला विशेष महत्व दिलं जाईल. जितके जास्त डॉट बॉल टाकता येतील गोलंदाजांना तो प्रयत्न आता करावा लागेल. आदीला नारायण संघाचा आणखीन एक प्रमुख गोलंदाज आदी पाटील. पाटलांचा बोलबाला वैभव पाटील मागच्या करत इनिंग मध्ये शेवटला 3 बॉल 3 षटकार मारले. आता आदी पाटील देखील त्याला मिळालेली संधी सोनं करत असताना मैदानाच्या आतमध्ये. 10 बॉल 22 10 चेंडू 22. जितेंद्र नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, तो स्ट्राईक साठी तडफडतोय आणि समोर वेळेला वेगात टाकलाय परंतु लाईन खराब असल्या कारणाने वाईड बॉल पाहायला मिळाला. अतिरिक्त रन्स खर्च केली निर्णायक क्षणाला. आता 10 बॉल 21 चं समीकरण. 10 चेंडू 21 धावा. चेंडू आणि धावांमधलं अंतर कमी करायचं असेल तर एका दुसरा मोठा फटका खेळणं बंधनकारक राहील फलंदाजांना. आणि एका बाजूला जो मोमेंटम मिळालाय नारायण संघाला मोमेंटम मध्ये सातत्य टिकवायचं आधी पाटीलला. राऊंड द विकेट. याही वेळेला बॅकफुटला आले, ढकलल्या बॉलला कव्हर्सला झेल. फ्री होम डिलिव्हरी. शॉर्ट एक्सच्या कव्हरला झेल टिपत असताना 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का बसतोय धाकटा कांदा संघाला. सौरभ टीम कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये चाललेत. अष्टपैलू खेळाडू आहेत, चांगले बॉलर, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. कॅप्टन म्हणून एक मोठी भूमिका त्यांनाही साकारावी लागेल. अगदी मोक्याच्या क्षणाला आधीने मात्र कमबॅक करून दिलं. 51 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही विजयासाठी 9 मध्ये बनवायच्या तब्बल 21. पुढच्या 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर मात्र अंतिम षटकामधलं बर्डन धावांचं ओझं कमी होईल, प्रेशर कमी होईल. त्यामुळे आता इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल सौरभला. जितेंद्र जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत या मॅच मध्ये मला वाटतं धाकटा कांदा संघ सुरक्षित आहे असंही म्हणावं लागेल. पूर्वी आपण पाहिलं सचिन तेंडुलकर बाद झाले की टीव्ही बंद व्हायची.
कारण त्यांच्यावरती प्रेम करणारे किंवा त्यांच्याकडून कामगिरी जी अपेक्षित असायची त्यासाठी मात्र नेहमी आतुरतेने प्रत्येक प्रेक्षक तो सामना पाहायचे. आणि याही वेळेला आता भरपूर अपेक्षा जितेंद्रकडून आहे. त्याच्याबरोबर असणारा खेळाडू सौरभ जो खरं स्ट्रायकिंग एंडला आलाय. 9 बॉल 21 धावा, 9 चेंडूमध्ये 21 च समीकरण. याही वेळेला फोर्स केला बॉलला गॅपमध्ये. डीपेक्षा कव्हरला फिल्डर आहे त्या ठिकाणी, गॅपमध्ये नाही हा बॉल, फक्त सिंगल मिळेल. चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. ट्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, डीपेक्षा कव्हरला फील्ड झालाय, फक्त सिंगल मिळाली. आता 8 बॉल 20 धावा. जय पराजय यामधला महत्वाचा घटक जर या क्षणाला कोण आहे तर तो खेळाडू आहे जितेंद्र घरत. मॅच मध्ये आणेल का धाकटा कांदा संघाला परत पाहावं लागेल. आता 8 बॉल मध्ये बनवायच्या 20. पुढचे 2 चेंडू प्रचंड निर्णायक आहेत या मॅच मध्ये, कारण मागच्या 4 बॉल 19 धावा खर्च केलेल्या आहेत आदिप पाटीलने. राऊंड द विकेट, वेगात टाकलाय यॉर्कर. क्या बात आहे, टाळांचा गजर होतो मैदानाच्या आतमध्ये आधीसाठी. यस, चेक केलं जाईल. बॅटिंग टीम रिव्ह्यू, बॅटिंग टीमने हा रिव्ह्यू घेतला. वाईट साठी चॅलेंज केलं पंचाच्या निर्णयाला. ऑनफिल्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल आहे त्या ठिकाणी, डॉट बॉल. आणि इथे त्यांच्या निर्णयाला चॅलेंज केलं आमचे तिसरे पंच सुनील पाटील सर. चेक करतील. जर का वाईड लाईन कॉरिडॉरच्या बाहेर बॉल असेल तर डेफिनेटली वाईड. तर ज्यांनी या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज साठी जो एक फ्रीज आहे तो दिलाय ते संतोष मात्रे पेंदर यांचंही ते आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या समेत आमचे गोकुल माने यांचं देखील स्वागत आणि गौतम कोपरकर यांचं देखील स्वागत आहे. फेअर डिलिव्हरी घोषित केली आहे. लिगल बॉल त्या ठिकाणी पंचांचा इशारा पाहायला मिळाला. आता 7 बॉल 20 डॉट बॉल. हा खरं तर हॉट बॉल होता फिल्डिंग करणाऱ्या नारायण संघासाठी. आणि आधीने काय कमबॅक केलं, एकदा जोरदार डाव होते आधीच्या बॉलिंगसाठी. भरपूर अप अँड डाऊन साधारण नारायण संघाच्या वाट्याला आले. आणि अशातच आपण पहिला आधीने मात्र आपल्या संघाला कमबॅक करून दिलं. एका बाजूला जितेंद्र संघर्ष करतोय. 7 चेंडूमध्ये 20. याही वेळेला फुल लेन बॉल, कदाचित स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल जितेंद्र. पहिली धाव वेगात घेतली. सेकंडचा कॉल, दुसरी कंप्लीट होईल का? सौरभ निघालेले आहेत आणि इथे 2 धावा कंप्लीट. आता स्ट्राईक राहील सौरभकडे अंतिम षटकामध्ये. 6 बॉल 18. प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करायला हवा होता. आता स्ट्राईक राहील सौरभकडे. आता 6 मध्ये 18. चला फिल्डिंग लगेच लावा. आई गावदेवी अरुणविले पण नारायण टीमला विनंती राहील, आपण फिल्डिंग लावून घ्या. हा सामना आता रफ अँड टफ झालाय. यस डीजे. मध्ये 18 धावांचं समीकरण. फक्त 4 रन आल्या मागच्या ओव्हरमध्ये. सामन्याला कलाटणी देणारा षटक होता आधीचं, परंतु अजूनही जितेंद्र मैदानामध्ये उभा. चला फिल्डिंग लगेच लावा. पंचाबन अलर्ट करा त्या खेळाडूंना. रात्रीची स्पर्धा आणि इथे तुम्हाला आता घाई करावी लागेल. थोडंसं वेळ महत्व द्या. आपण आयुष्यामध्ये निघून गेलेली वेळ ही कधी परत येत नाहीये असं म्हणतात. टाइम इज मनी. जो व्यक्ती वेळेचा सदुपयोग करतो तो प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी होतो. त्यामुळे आता वेळ महत्व द्यावं लागेल दोन्ही टीमला आणि खास करून नारायण संघाला. फिल्डिंग आपण लावायचे. 18 धावांचं समीकरण या मॅच मध्ये बाकी आहे. आजच्या रात्री मधला दुसरा सामना. यानंतर रोंजन विपक्ष डेरवली हा एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. या स्पर्धेला तुम्ही नक्कीच प्रेम देत राहा. स्वर्गीय कुमारी जिवा भोईर स्मृती चषक 2026 हे शानदार दमदार प्रकाश होतातील पर्व, ज्यावरती आहे तमाम पेंदरवासियांना गर्व, ज्यावरती आहे तमाम रायगड वासियांना गर्व अशी ही स्पर्धा. 6 बॉल मध्ये 18. विकी हजारे टीम कॅप्टन आणि त्यांच्या समोर कॅप्टन सौरभ भगत. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल. विकीसाठी भरपूर धावा बाकी ठेवल्यात आधीने. 18 त्यांना डिपेंड करायच्या आहेत. परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कधी कधी जास्त धावा चेस होताना पाहिल्या, कधी कधी कमी धावा डिपेंड होताना देखील पाहायला मिळाल्या. आता 6 मध्ये 18. जितेंद्रला स्ट्राईक केव्हा मिळेल याची चर्चा सध्या सुरू आहे. खरं तर धाकटा कांदा संघाच्या खेम्यामध्ये. परंतु सौरभकडे देखील क्षमता आहे. तोही अशा निर्णया क्षणाला मात्र मोठे फटके खेळू शकतोय. 6 बॉल 18. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जर का झेल टिपला तर जितेंद्रला थांबावं लागेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला जे व्हायला नव्हतं होतं तेच घडलंय. मी मगाशीच उल्लेख केला, जितेंद्रला स्ट्राईक हवी आहे आणि ती स्ट्राईक विकेट किपरने दिली आहे. रन देखील मिळाली आणि विकेट मिळण्याची संधी होती ती मात्र गमावली मैदानाच्या आतमध्ये.
फिल्डिंग करणाऱ्या नारायण संघाने असं म्हणतात ना, न थकता न थांबता न हरता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं. जो संघ शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करेल तो असेल विजेता. मंजिल मिले या ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन कोशिश ना करे ये गलत बात है असं म्हणतात. आता या मॅच मध्ये प्रयत्न कोण करेल? 5 बॉल 17. आता हा खतरा कोणत्या संघासाठी राहील? जितेंद्र ऑन स्ट्राईक आणि ते फुल लेंथ ऑन साइडला मोठा फटका खेळत असताना प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॅटच्या टोइनला लागला, रन घेतलेले नाहीये, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. अजून एक डॉट बॉल. 4 बॉल 17. 3 षटकाराने डील करेल कदाचित. जितेंद्र दुखापत झाली खेळाडूला, विकीला. सर जर का जास्त दुखापत असेल तर सबस्टिट्यूट गोलंदाज तुम्ही घ्या, वापरा आणि आमचा वेळ वाचवा. आयोजकांकडून आता विनंती असेल नारायण टीमला, भरपूर वेळ घेतला या इनिंगला. 4 बॉल 17चं समीकरण या मॅच मध्ये आलंय. 4-17 हा सामना आपण जर पाहिला तर अतिशय रोमहर्षक होत चाललाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा 10, सेकंड ओव्हरमध्ये 7, सेकंड ओव्हर एक एक्स्ट्रा ओव्हर पाहायला मिळाली ज्यामध्ये टोटल मिळून 23 आल्या. चौथ्या ओव्हरमध्ये 9 आल्या, मागच्या ओव्हरमध्ये 2 आल्या आणि या ओव्हरच्या पहिल्या 2 बॉलमध्ये त्या ठिकाणी आपण पहिल्या धावा मिळाल्या फक्त आणि फक्त एकच मिळाली आहे. 4-17 बॉलिंग मार्फत गोलंदाज आलाय अमर पाटील. मला वाटतं 6वा गोलंदाज वापरलाय, 7वा गोलंदाज. क्या बात आहे. बघा गोलंदाजी मधला खरं तर मजबूतपणा नारायण संघाचा आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळाला. 7वा गोलंदाज वापरलाय. 4 बॉल 17. मैदानाच्या आतमध्ये जितेंद्र हिरो बनण्याची नामी संधी. डू ऑर डाय, करो या मरो, जिंकू किंवा हरू, प्रयत्न आमचे सुरू. आणि इथे बॉल चला कवसला. मला वाटतं 2 रन झाल्या असत्या. पुन्हा स्ट्राईक रोटेट केलेली नाही. आता 3 मध्ये 3 षटकार मारावे लागतील. क्या बात आहे. नारायण संघ हार मानायला तयार नाहीये. नेवर गिव्ह अप, नेवर गिव्ह अप. हार कधीच मानायची नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं हेच दाखवलं नारायण संघाने. आता 3 बॉल 17. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. फिल्डर जज करतो, झेल होईल का? स्वप्नील शेंद्रे झेल टिपलाय, टाळ्यांचा कडकडाट झालाय. आता नारायण संघाच्या केम्यामधून विकेट मिळाला जितेंद्रचा. 2 बॉल 17 च समीकरण या मॅच मध्ये. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. 7 गोलंदाज वापरले आणि अंतिम षटकामध्ये आलेला गोलंदाज त्याने देखील आपली खरतर किमया दाखवली, खरतर चांगला स्पेल दाखवला. आता 2 मध्ये 17 मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत. बघा अगदी व्यासपीठासमोर हा झेल टिपला, कॉमेंट्री बॉक्स समोर हा झेल टिपला आहे. विकेट मिळालाय. आता एका दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल. चला नेक्स्ट मॅच साठी डेरवली आणि त्यांच्या बरोबर रोंजन संघ पण रेडी राहा. व्यासपीठाच्या समोर या आणि लगेचच ज्या संघाच्या वाट्याला फिल्डिंग आली त्याने लगेच मैदानात ताबा घ्या. 2-17 आता मोठा खरतर मार्जिन राहिलाय. चेंडूने बॉल मध्ये भरपूर मागे आहेत आता धाकटा खांदाचे खेळाडू. 12-22 चा सामना आता 1-17 वरती आलाय. क्या बात आहे. अप्रतिम अविश्वसनीय कमबॅक पाहायला मिळाला नारायण संघाचा. 1 बॉल 17 धावा. एकतर्फी आता लढत झाली. 2 ओव्हरमध्ये 22 बनवायचे होता. बघा हे चित्र. आणि फ्रेश बॉलर देखील एक वापरावा लागला. विकी थोडा इंज्युअर्ड झाला आणि त्यानंतर देखील कमबॅक. 1 मध्ये 17चं समीकरण. एकतर्फी लढत, एकतर्फी मॅच मैदानामध्ये पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त आता मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 1 बॉल 17 धाबा. हे कॅल्क्युलेशन या सामन्यामध्ये आलं. थोडासा टेन्शन आहे आता खरं तर धाकटा खांदा संघाच्या खेम्यामध्ये. मला वाटतं ही परंपरा विजयाची कायम राखेल आता नारायण संघ. 2 वेळा आमने सामने आले हे 2 संघ. त्यावेळेला दोन्ही सामन्यांमध्ये विजयाची माळ ही खऱ्या अर्थाने नारायण संघाच्या बाजूला गेली. आणि आता पुन्हा एकदा त्याच दिशेने वाटचाल करत असताना हा संघ मैदानामध्ये. 1 बॉल 17 धाबा. आणि हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय आई गावदेवी 11, ऋणव 11 नारायण. अभिनंदन नारायण संघ. हार्ड लक टीम धाकटा खांदा. हार्ड लक, बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या मॅच साठी आपण देतोय. तर सामनावीर या सामन्याचा आदी पाटील ज्याने मॅजिकल स्पेल टाकला. फक्त 4 धाबा खर्च करत असताना 1 विकेट ज्यांच्या खात्यामध्ये गेलाय असा एक इकॉनॉमिकल फिगर षटक टाकणारा गोलंदाज आदी पाटील सामन्याचा सामनावीर. जीएसटी सचिनजी टेंबे कासगाव. वैभव पाटील साठी 2000 पारितोषिक आलं, त्यांचा देखील मनापासून आभार.
आणि स्वप्नील शेंद्रेसाठी देखील 1000चं पारितोषिक आलंय. सचिन टेंबे कासगाव यांच्या वतीने वैभवसाठी 2000 आणि स्वप्नील शेंद्रेसाठी 1000. तर सामन्याचा सामनावीर आदी पाटील. धन्यवाद. चला आदिल पाटील, आदी पाटील, चला आदी या आपण